Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिको नमस्कार. आजच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये नांदेडमधली सुप्रसिद्ध जोडी म्हणजे स्वरूप देशपांडे म्हणजे नांदेडची हार्मोनियम आज आपल्याकडे आहे आणि नांदेडचा तबला म्हणजे जगदीश देशमुख, या दोघांचं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि मला जगदीश तुला असं विचारायचं आहे की नांदेडमध्ये ज्या काही संगीताचा एवढा मोठा जो काही प्रचार सगळा आहे त्याच्यामध्ये तू महत्त्वाचा रोल तुझा आहे. तर मला एक सांग की तुझी संगीतातली सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे घरी कोणी तबल्यातलं होतं किंवा संगीतातलं होतं? याबद्दल खरंच म्हणजे आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतो, गप्पा मारतो, मजा मस्ती चालते, पण ह्याविषयी कधी चर्चाच झाली नाही. तर मला आज ही चांगली संधी मिळाली त्या निमित्ताने. तर मी तसा ग्रामीण भागातून आलेलो आहे. बरं. माझा जन्म होट्टल तालुका देगलूर जे ऐतिहासिक गाव आहे. बरं. जिथं की वेरूळच्या धर्तीवरच्या लेण्यासारख्या तिथे मंदिरं आहेत. बरं. चालुक्यकालीन. अरे बापरे. हेमाडपंथी मंदिर आहेत आणि ते गाव त्या मंदिरांसाठी आणि तिथल्या मंदिरावर असलेल्या पूर्ण ज्या वास्तुशिल्पकला आहे तिथली त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर जी शिल्पकला आहे पूर्ण संगीतमय आहे. अरे वा. प्रत्येक जी नर्तिका आहे तिच्या हातामध्ये काहीतरी वाद्य आहे किंवा ती नृत्य करते किंवा काहीतरी चाळ बांधते पायात किंवा नटायला लागते आरसा घेऊन, असं सगळं संगीतमय वातावरण आहे. बरं. आणि माझा जन्म त्याच परिसरातला आणि माझे वडील म्हणजे तो काळ पारतंत्र्याचा होता आणि त्या काळामध्ये वडील माझे पोवाडे गायचे. बरं. आणि जनजागृती करायचे भूमिगत राहून. आर्य समाजाच्या माध्यमातून आपला जे मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला त्या ह्याच्यामध्ये वडील माझे स्वामी रामानंद तीर्थांबरोबर त्यांनी काम केलं. गोविंदभाई श्राफ, स्वामी रामानंद तीर्थ, नांदेड देगलूरचे आमचे पोशेट्टी दादा उनगुरुत्वार आणि असे अनेक स्वातंत्र्य सैनिक यांच्याबरोबर भूमिगत राहून काम केलं. आणि त्या काळामध्ये आमचं घर एका मुस्लिम सेवकानी म्हणजे आमच्या वडिलांच्या अत्यंत प्रेमातल्या व्यक्तीने ते घर आमचं सांभाळलं जवळपास तो मुक्तीसंग्राम होईपर्यंत. आणि नंतर ज्यावेळेस हे सगळे लोक परत आले त्यावेळेस ते घर आमचं आम्हाला परत त्या लोकांनी दिलं. आणि असा एक ऐतिहासिक हे आहे, वारसा आहे आणि गावामध्ये छान वातावरण आहे आमच्या. क्या बात आहे. आणि गावामध्ये भजनी मंडळ, त्यानंतर काही निराळी समाजाचे लोक आहेत तर ते नृत्य करायचे, काही निमित्ताने नृत्य बसवायचे. आणि लहानपणापासून तो संस्कार झालेला म्हणजे पोवाडे, वडिलांचे पोवाडे ऐकलेले, गावातले ते कलगीतुरा, त्याच्यानंतर हे नृत्याचे कार्यक्रम आणि रात्रभर चालायचे. आणि मी किती 2-4 वर्षाचा 5 वर्षाचा असेल मी त्या ह्याच्यामध्ये जाऊन बसायचो. मला रात्री 2 वाजता 3 वाजता घरून कोणीतरी यायचं सेवक वगैरे, मग तो घेऊन यायचा वाड्यामध्ये. अरे बापरे. म्हणजे आमचा वाडा, शेती असं एक मोठं प्रस्थ आमचं त्या ह्याच्यामध्ये भागामध्ये. अगदी 3.5 एकरचा वाडा, त्याच्यानंतर 150 एकर शेती, असं वडिलांचा म्हणजे खूप मोठा कारभार होता. हाताखाली खूप मान मरातब आणि हे ते. आणि 25-30 वर्ष सरपंच होते. बरं. आणि मग माझं एक 3री पर्यंत शिक्षण तर गावात झालं. बरं. आई सुद्धा शिक्षिका होती. अच्छा. त्या काळामध्ये आई शिक्षिका होती, D.Ed केलेलं होतं तिने आणि शिक्षिका होती. त्याच्यामुळं घरातूनच असा शिक्षणाचा खूप वारसा चांगला मिळालेला होता. आणि मग वडिलांनी आम्हाला आता
होट्टल या गावामध्ये काय शिक्षणाच्या तेवढ्या सोयी नाहीत, हायर एज्युकेशन किंवा आणखीन चांगल्या पद्धतीने, म्हणून देगलूरला आम्हाला शिफ्ट केलं. आणि मग तिथे माझं शिक्षण सुरू झालं. आणि शाळेमध्ये मग मला तिथे एक दीक्षित गुरुजी म्हणून होते, बाबूराव दीक्षित, देगलूरला. आणि ते इतके छान वाद्यमेळा आणि त्यांचे गायनाचे कार्यक्रम वगैरे शाळेत बसवायचे. खूप छान छान भजनं, गायन आणि राष्ट्रभक्तीपर गीतं हे शिकवायचे. आणि मी गात होतो. विशेष म्हणजे तबला नव्हता माझा सुरुवातीला, जे मी ह्याच्यामध्ये होतो तर मी गात होतो. माझा गळा चांगला होता. मी काळी 4 मध्ये 5 मध्ये वगैरे गायचो असं. आणि मग नंतर काय झालं, एका स्पर्धेमध्ये मी गायलो, पोवाडा गायलो. आणि तिथे बाबूराव दीक्षित गुरुजी परीक्षक म्हणून आले. एका स्पर्धेला उपलवार देगलूरचे जे आहेत गुंजकरांचे शिष्य अण्णासाहेबांचे, तर ते सुद्धा परीक्षक होते. आणि माझा त्याच्यात पहिला नंबर आला गाण्यामध्ये. आणि माझ्या मुख्याध्यापकांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणले की तू कुठेतरी गाणं शिक चांगल्या पद्धतीनं. आणि माझ्या वडिलांना त्यांनी एक असं माझ्याबरोबर पत्र दिलं की ह्या मुलाचा तुमचा आवाज खूप चांगला आहे आणि ह्याला कुठेतरी छान संस्कार करण्यासाठी गाणं ह्याला शिकवा. मग देगलूरमध्ये आमच्या मग बाबूराव उपलवार, पंडित बाबूरावजी उपलवार, अण्णासाहेबांचे शिष्य, तर माझ्या वडिलांनी त्यांना एक पत्र लिहिलं की बाबा श्री उपलवारजी, हा माझा मुलगा जगदीश देशमुख हा तुमच्याकडे येईल आणि ह्याला तुम्ही गाणं शिकवा. मी असं गाणं शिकण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांनी चिठ्ठी वगैरे पाहिली, चिठ्ठी बाजूला ठेवून दिली. ठीक आहे म्हणले, गाणं तर शिकू, तू गाणं म्हण म्हणे. मग गाणं वगैरे म्हणून घेतलं. मग माझ्या अंगात थोडासा ताल वगैरे होता छान. ते म्हणले की तू असं कर म्हणे, थोडे दिवस तबला शिक, नंतर गाणं शिकू म्हणे आपण तुला. म्हणजे काय हरकत नाही, तर तुम्ही जसं म्हणताल तसं आपण करूयात म्हणलं. आणि मग मला त्यांनी तबला हातात दिला. आणि काय झालं, मी गाणं गेलो विसरून, मी तबल्यामध्येच रमला. आणि मग तबला शिकलो. आणि त्याच्यानंतर काय झालं, 1-2 वर्ष त्यांनी मला शिकवलं चांगल्या पद्धतीने. आणि विलंबित ठेके वगैरे शिकवले चांगले, विलंबित 1 ताल, विलंबित 3 ताल वगैरे. आणि मला साथीला घेऊन बसू लागले. मग ह्याच्यामुळे झालं काय की मला त्यांच्याबरोबर गावोगाव मग कार्यक्रम असतील तिथे फिरणं सुरू झालं माझं त्यानिमित्ताने. आणि मग खूप मोठा असा परिवार वाढायला लागला, मित्र वाढायला लागले, सगळे लोक ओळखायला लागले. एक 12 वर्षाचा असेल, 10-12 वर्षाचं, 12 वर्षाचं वगैरे होय, तेव्हा मी वाजवत होतो. मग त्याच्यानंतर मी परीक्षा द्यायला लागलो संगीतातल्या. मग प्रथमा, द्वितीय, आपले काय म्हणतात प्रारंभिक, प्रवेशिका वगैरे सगळ्या दिल्या. मध्यमा पूर्ण 10वीला असताना मध्यमा पूर्ण पास झालो. आणि 12वीला वगैरे होतं त्यावेळेस विशारद वगैरे दिली. नंतर मग थोडासा मध्ये खंड पडला 1-2-3 वर्षाचा, कारण पुढचं शिक्षण माझं नंतर डिग्रीचं चालू झालं आणि थोडंसं दुर्लक्ष झालं इकडे ह्याच्याकडे, तबल्याकडे सुद्धा. पण वाजवत होतो, घरी वाजवणं वगैरे चालू असायचं. पण परीक्षेमध्ये थोडा खंड पडला. नंतर मग MSc साठी म्हणून मी औरंगाबादला आलो. त्या काळचं औरंगाबाद, आजचं संभाजीनगर. तर इथे आल्यानंतर विद्यापीठामध्ये माझं ॲडमिशन झालं MSc साठी. आणि दरम्यानच्या काळामध्ये देगलूर महाविद्यालयामध्ये तिथून फेस्टिवलला वगैरे जायचो. आणि अनेक तिथे बक्षिसं आम्ही मिळवून दिले महाविद्यालयाला. मला तबल्यातले सुद्धा युवक महोत्सवाचे 3 वर्ष बक्षिसं होते खूप चांगल्या पद्धतीनं. आणि त्याचा परिणाम असा झाला की मग इथं संभाजीनगरला आल्यानंतर, तर मी ज्या भागात राहायचो गणेश नगरमध्ये, गणेश कॉलनीमध्ये, तिथे एक माझे मित्र गुरुबंधू संजय अपार हे सोबत होते. आणि मी तबला आणला होता, बरोबर वाजवायचो. तर तो एक दिवस आला की तबला कोण वाजवत आहे. आणि त्यांनी मला बरोबर घेतलं की म्हणे असं नाही, तू प्रॉपरली शिक, आणि मग आपण गुरुजींकडे जाऊ. मग कोण गुरुजी? मग रमेश सामंत, पंडित रमेश सामंत, जे आकाशवाणीवर A ग्रेड कलावंत होते. तर माझा तर काही परिचय नव्हता त्यांचा. मग संजय अपारने मला त्यांच्याकडे नेलं गुरुजींकडे आणि गुरुजींची भेट घालून दिली. गुरुजी मला म्हणाले की वाजव थोडा, काय वाजवतोस? मग 1-2 कायदे वगैरे वाजवले. ठीक आहे म्हणे, तुला प्रॉपरली शिकावं लागेल आणखी. म्हणलं गुरुजी तुम्ही शिकवा, जे सांगाल ते मी करेन. मग त्यांनी माझ्याकडून कसून अगदी असा रियाज वगैरे करून घेतला छान. मग विशारद झालो, अलंकार झालो मी पंडित रमेश सामंतांच्या ह्याच्यामध्ये. आणि मग काय झालं, मला 91 साली माझं शिक्षण संपलं MScचं. आणि मग नांदेडला आलो मी, B.Ed केलं. B.Edला लागला नंबर, तिथे B.Ed केलं. आणि नंतर 94 साली गुरुजी गेले, पंडित रमेश सामंत. फार म्हणजे माझ्यासाठी इतका मोठा वैयक्तिक लॉस झाला माझा की मला पुढे शिकायचं जे होतं ते मला सहवास नाही मिळाला. पण त्याच दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की मी नोकरीला लागलो नांदेडला, सिनियर कॉलेजला. पण माझा विषय संगीत नव्हता तिथे. मी MSc
प्राणीशास्त्र म्हणजे झुऑलॉजी केलेलं होतं. बरं. आणि त्याच्यामुळं मला नांदेडला प्राणीशास्त्र विषयामध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये नोकरी लागली. अच्छा. 95 साली. आणि मग 95 साली तिथे मी आता सगळ्यांबरोबर वाजवायचो मी. इकडून संस्कार तर झालेलेच होते, विशारद अलंकार झालेलंच होतं. मग धनंजय जोशींची भेट झाली. बरं. संजय जोशींची सुद्धा भेट झाली. मग यांच्याबरोबर वाजवायला लागलो. अधूनमधून कार्यक्रम मिळायला लागले त्यांच्याबरोबर वाजवायला. मग रमेश सामंतांच्या खूप जवळ गेलो मी. आपलं रमेश कानोले, रमेश कानोले नांदेडला जे गायक होते, पंडित अण्णासाहेबांचे शिष्य. आणि मग त्यांच्या शिष्यमंडळींच्या सगळ्या परिवारामध्ये त्यांनी मला सामील करून घेतलं. आणि सगळ्यांबरोबर मग साथ संगत करणं, हे ते असं सगळं सुरू झालं. मग तिथून मग साथ संगतीचा एक खूप छान हे बसला माझा. सगळ्यांबरोबर साथ संगत करणं, सुगमची साथ संगत, शास्त्रीयची साथ संगत करणं. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये पंडित सुधीर माईनकर LIC मध्ये एक मोठे ऑफिसर होते, ते नांदेडला आले. अच्छा. बदलून. बरं. आणि त्यांनी तिथे नांदेडला चौकशी केली की ते तबला शिकणारे कोणी आहेत का. आणि त्यांनी रमेश कानोले गुरुजींना विचारलं की कोणी चांगले विद्यार्थी आहेत का तबल्यातले. तर गुरुजींनी माझं नाव सांगितलं. अच्छा. जगदीश आहे म्हणले इथे, आणि मी तुमच्याकडे पाठवतो. आणि मला त्यांनी पाठवलं की तू ह्यांच्याकडे जा म्हणे, ते खूप चांगले तबलावादक आहेत. माझा काही परिचय नव्हता. मग मी गेलो त्यांच्याकडे असंच बसल्यानंतर वाजव म्हणले. काय वाजवशील. एक रचना वाजवून दाखवली. ठीक आहे म्हणे, मी तुझ्यावर आता दिल्ली घराण्याचे छान संस्कार करतो म्हणले. मग दिल्ली घराण्याचं, कारण ते इनाम अली खासाहेबाचे शिष्य होते डायरेक्ट असे. आणि खूप छान त्यांची पडंत, त्यांचं जे ज्ञान होतं आगाध होतं कार्यक्रम सगळं. तर त्यांच्या सहवासात मला 1-2 वर्ष तिथे चांगली तालीम मिळाली. त्याच्यामुळे दिल्ली घराण्याचे असे छान संस्कार त्या काळामध्ये माझ्यावर झाले. आणि तबला थोडा आणखीन प्रगल्भ झाला त्या दरम्यानच्या काळात. मग 2 वर्षानंतर ते सुद्धा बदलून मग मुंबईला आले निघून. मग आता मला तिथे कोणी आणखीन नव्हतं म्हणजे गुरु म्हणून असं कोणी. मग मी त्यांच्या मागे मुंबईला आलो. म्हणजे सुट्ट्यामध्ये येणं जाणं वगैरे करायचो इथे. आणि मग नंतर काय झालं की हळूहळू असाच माझा संगीताचा प्रवास चालू होता. अनेक लोकांबरोबर साथ वगैरे करायचो मी. एकदा राजेंद्र मनेरीकरांबरोबर असंच मी वाजवलं साथीला. ते म्हणले तुझा हात छान आहे, साथीचा आहे हात, तू म्हणे अजून थोडीशी प्रगती करशील तर चांगलं होईल, तुला एक छान मी गुरुचं नाव सांगतो. आणि मी त्यांनी श्रीधर पाध्ये मास्तर जे आहेत, जे इथे मुंबईत असतात, त्यांचं मला नाव सांगितलं. आणि गुरुजींनाही सांगितलं मास्तरांना की याला थोडंसं तुम्ही संस्कारित करा. मग मी इथे आलो त्यांच्याकडे, श्रीधर पाध्ये जे अजराडा घराण्याचे. म्हणून माझ्यावर असं बनारस, दिल्ली, अजराडा आणि आमच्या देगलूरच्या उपलवार गुरुजींचे असे मिक्स असे माझ्यावर संस्कार झालेले आहेत. आणि या माध्यमातून माझा तबला असा, पण मी साथी जास्त करतो. सोलोचे कार्यक्रम वगैरे मी सुरुवातीला केलेले आहेत, स्पर्धेतून वाजवलेला आहे. ह्या तबल्याच्या प्रवासामध्ये ह्या गोष्टी येत गेल्या संगतीच्या, आणि तसा प्रवास तुझा सुरू झाला. क्या बात आहे. वा. मला आता स्वरूप तुला विचारायचं आहे की तुझं संगीतातलं लहानपण कसं होतं. माझ्या घरी म्हणजे तुला मला आधीच रसिकांना हे सांगायचं आहे, हा काही फार वयाने मोठा आहे असं नाही आहे, पण तरी पण तुझं संगीतातलं लहानपण आम्हाला समजून घ्यायचं आहे. माझ्या घरी आई आणि बाबा डॉक्टर प्रमोद देशपांडे आणि मंजुषा देशपांडे दोघेही शारदा संगीत विद्यालय चालवतात. तर त्यामुळे लहानपणापासूनच घरात संगीताचे क्लासेस असायचे, वेगवेगळ्या परीक्षांचे बॅचेस, त्यांचं शिकवणं. त्यामुळे लहानपणापासूनच ते संस्कार झाले. फॉर्मली मी आधी गाणं शिकत होतो. बाबा अनेक कलाकारांना हार्मोनियमची साथ करायचे, तर त्यांचं बघून बघून मी पण वाजवायला लागलो. आणि पण हे वयाच्या कुठल्या वर्षी होतं? अगदी 5व्या-6व्या वर्षापासून मी थोडं हार्मोनियम हातात घ्यायला सुरुवात केली. आणि लहानपणापासूनच कोणतंही गाणं ऐकलं की ते मला डायरेक्ट वाजवता यायचं. त्याचं काही नोटेशन कुठे बघायची वगैरे गरज नव्हती पडत. अच्छा. तर ते माहीत नाही, अगदी लहानपणापासूनच आलं. त्याच्यानंतर तसं शिक्षण सुरू झालं माझं. त्याच्यानंतर मी सतारसुद्धा काही वर्ष शिकलो अतुल देशपांडे सरांकडे. अरे वा.
आणि असाच गाण्याचा प्रवास सुरू असताना मग बाबांचं आणि लहानपणापासूनच हे म्हणणं होतं की वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. त्याने आपण आपल्याच कोशात न राहता कोण कसं गातंय, किती चांगलं गातंय, त्यानुसार तुम्हाला एक कळतं की आपण किती पाण्यात आहोत, किती अजून प्रगती करायला वाव आहे तुम्हाला. तसं त्यांनी अनेक ठिकाणी स्पर्धांना नेत गेले आम्हाला. त्याच्यातून आम्हाला बरेच नवीन गोष्टी शिकायला भेटणं, नवीन गाणे बसवणं, शास्त्रीय अनेक राग शिकणं आणि त्याच्यातूनच मग पुणे किंवा मुंबई अशाही ठिकाणी आम्हाला अनेकदा एक्सपोजर भेटलं. भजन स्पर्धा असो, नाट्यगीत स्पर्धा असो, भावगीत, सुगम ह्याच्यामध्ये आम्ही भाग घेत गेलो. तशी तयारी होत गेली आणि अनेक भजन स्पर्धांमध्ये भाग घेतला. ते चॅनलवर पण झळकलं 1-2 ठिकाणी. त्याच्याने आम्ही मुंबईला षण्मुखानंदसारख्या ठिकाणी आम्ही 3 वर्ष कार्यक्रम केला. आमचा पूर्ण लहान मुलांचा गट आमचा. अगदीच मी हार्मोनियम आणि गायला, त्याच्यानंतर माझा भाऊ स्वरेश तबल्याला आणि आम्ही सगळे गाणारी पूर्ण बॅच आमची असायची. असे आम्ही 3 वर्ष कार्यक्रम केले. अनेक ठिकाणी कार्यक्रम करता करता मग अनेक कलाकारांना हळूहळू जे नांदेडचे कलाकार आहेत त्यांना साथ करायला सुरू केली. मला वाटतं 10वी-11वीच्या दरम्यान संजय जोशी काका आहेत, त्यांचं आम्ही लहानपणापासून गीत रामायण ऐकत आलो. त्यांनी पहिल्यांदा मला 10वीच्याच मी पासआउट झालो तेव्हा बोलवलं की तू साथीला येशील का. आधी तर मी थोडासा नर्वस होतो की जमेल का, कारण इतक्या वर्षांपासून त्यांचं ऐकतोय. पण त्यांनी थोडा विश्वास दाखवला. तर त्यांच्या हळूहळू संगतीमध्ये मी वाजवायला सुरू केलं. मग ते पीसेस बसवणं, मग पंकज शिरभाते काका असतील, जगदीश देशमुख सर आहेत, ह्यांच्या सपोर्टमुळे, ह्यांच्या संगतीमुळेच एवढ्या गोष्टी शिकायला भेटल्या. फक्त कार्यक्रम म्हणजे स्टेजवर नाही, त्याची प्रॅक्टिस असते, त्यांचा सहवास असतो, त्याच्यातून इतक्या गोष्टी शिकायला भेटतात. तसं हळूहळू प्रोग्रेस होत गेलं माझी साथीचा पण. नंतर कॉलेजमध्ये गेलो तर कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवल वगैरे होते. तर मी MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केलंय मी कॉम्प्युटर सायन्समध्ये. ते करत तू IT वाला आहेस? हो. बापरे. मग आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की तू IT सारखं एवढं डेंजरस काम करून सुद्धा तू हार्मोनियम सारख्या गोष्टीला वेळ कसा देऊ शकतोस? मग आपल्याला आवड असल्यावर आपण अगदीच वेळ काढतो. त्याच्यामुळे चहा वहा राह बस अगदी. तर मग गीत रामायणाचे कार्यक्रम सुरू झाले, त्याच्यातून साथी वगैरे करणं. यूथ फेस्टिवलमध्ये आम्ही आमच्या कॉलेजला 2 वेळेस चॅम्पियनशिप मिळवून दिली. फक्त इंटर कॉलेजिएट न राहता मग युनिव्हर्सिटी लेवलला रिप्रेझेंट केलं मी, SRTM युनिव्हर्सिटी नांदेडला. मग ते इंद्रधनुष्य असो, वेस्ट झोन असो, नॅशनल असो, 3ही ठिकाणी मी प्राइजेस मिळवले, मेडल्स मिळवले. अतिशय असा हा प्रवास सुंदर राहिला आत्तापर्यंत आणि प्रयत्न सुरू आहेत, शिकणं सुरू आहे कंटिन्यू. मग आता सध्या तू म्हणजे अजून वडिलांच्या शिवाय आणखीन कुठे शिकतो आहेस की? मग आता वडिलांकडे हे बेसिक जे शिक्षण झालं. आता माझी मिसेस मानसी कुलकर्णी देशपांडे, तिचाही रियाज सुरू असतो, तर तिच्याही सोबत कार्यक्रमात असतो मी आणि हार्मोनियमच्या साथीला, आणि तिच्यासोबत मग आता शिकत असतो. खऱ्या अर्थाने बायकोचं ऐकतोयस म्हणजे, आणि बायकोकडून शिकतोयस असं म्हणायला हरकत नाही. अगदी काहीच नाही. मानसी घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तिचा रियाज असतो तेव्हा ती मला घेऊन बसते सोबत. त्याच्यातून ते नवीन नवीन राग त्यांचे आग्रा ग्वाल्हेर घराण्याचे ते संस्कार होत आहेत आता. मानसी कोणाकडे शिकते? ती पंडिता शुभदाताई पराडकर यांच्याकडे शिकते. म्हणजे पर्यायाने तू पण त्यांचा एक शिष्य म्हणायला हरकत नाही. परात्पर शिष्य. खरंच क्या बात आहे. आता आतापर्यंत तू किती लोकांच्या संगती करण्याचे तुला योग आलाय तिथे? माझा सुरुवात तर संजय जोशी काका, धनंजय जोशी सर, अभिजित आपस्तंभ, नांदेडचे जे कलाकार आहेत, सगळीकडे आज कार्यक्रम करतात, त्यांच्यापासून झाली. त्याच्यानंतर मग पंडित हेमंत पेंडसे असतील, पंडित रघुनंदन पणशीकर, अरे वा, शुभदाताई पराडकर, अशा दिग्गजांना सुद्धा साथ करायची मला संधी भेटली आहे. क्या बात आहे. कारण नांदेडमध्ये एक इतकं छान वातावरण आहे की सतत कोणी ना कोणीतरी आर्टिस्ट तिथे येत जात असतात भरपूर. आणि मुख्य म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे तिथेच स्थानिकच वातावरण खूप छान तुम्ही लोकांनी तयार केलं आहे. तर म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही गावामध्ये एखादा नवीन आर्टिस्ट जेव्हा येतो तर तेव्हा ती जमीन उपजाऊ करून ठेवण्याचं जे काम आहे ते तुम्ही लोक इतकं छान करताय तिथे. कारण आम्ही लहानपणापासूनच फक्त शिकणं नव्हतं गाणं. नांदेडला एवढे महोत्सव गाण्याचे व्हायचे. अण्णासाहेब गुंजकर महोत्सव असेल, त्याच्यानंतर संगीत शंकर दरबार, सतत कार्यक्रमांची रेलचेल असायची. त्याच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या कलाकारांचं गाणं ऐकायला भेटणं, त्याला एक्सपोजर भेटणं, ते ऐकायचं फार मोठी गोष्ट होती ती. तर त्याच्यामुळे आणि आता तू सध्या म्हणजे तुझा रियाज किती तासाचा असतो? आणि नोकरीचे तास तर काही विचारत नाही कारण तू IT वाला आहेस.
तर रोज सकाळी एक अर्धा पाऊण तास आणि मग विकेंडला जसं जितकं जास्त वेळ देता येईल तसं मी देत असतो. मी सध्या अर्न्स्ट अँड यंग कंपनीमध्ये असोसिएट कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. पण तू ते नांदेडमध्ये करतोस? नाही, सध्या पुण्याला आहे मी. पुण्याला आहे आणि जसं जमेल तसं मग कार्यक्रमासाठी फिरणं असतं आपलं. क्या बात आहे. पण मग परत नांदेडला जाऊन परत कार्यक्रम आणि ह्या सगळ्या गोष्टी होत सतत घडतात? अधूनमधून सुरू असतात. कधी पुण्याला कार्यक्रम असतो, कधी मुंबई, पुणे किंवा मग नांदेडला. जसं जमेल तसं जास्तीत जास्त अटेंड करायचा प्रयत्न करतो मी माझ्यापर्यंत. क्या बात आहे. पण आता प्रॉपर कोणाची तालीम पुण्यात सारख्या एवढ्या छान ठिकाणी राहतोयस, तर अशी काही वेगळी तालीम घ्यायला तुला पॉसिबल होतंय? तुझे जॉब आणि कामं? हां, ऑफिसच्या व्यापामुळे सध्या तरी ते शक्य नाही होत. तर घरातच मिसेस घेते क्लासेस आणि तिच्याच अंडर आता ती पण चांगलंच अगदी आग्रा कॉलेजचं शिकत आहे. तिच्या अंडर मी शिकतोय. सांगून टाक की मी तिचा शिष्य आहे म्हणून. अगदी प्रश्नच नाही, आहेच शिष्य. म्हणूनच मी मानसीला अजूनच सांगून टाकले, घाबरू नकोस तू, आम्ही आहोत. अगदी. क्या बात आहे. जगदीश, मला पण तुला हाच प्रश्न विचारायचा आहे की साथ संगत तुला आत्तापर्यंत कोणाकोणाला करण्याची संधी मिळाली आहे? खूप चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे मी खूप भाग्यवान आहे. मी नांदेडसारख्या ठिकाणी राहूनसुद्धा मला अनेक मोठ्या मोठ्या दिग्गजांची साथ संगत करायला मिळाली. तर पहिलं नाव घेईन मी पंडित हृदयनाथ मंगेशकर. क्या बात आहे. वा वा. त्यांच्या भावसरगम कार्यक्रमाला मी वाजवलं. बरं. खरं म्हणजे तसा योग भाग्यानेच मिळाला तो मला. कारण MGM कॉलेजने त्यांचा कार्यक्रम ठेवला होता आणि ऐन वेळेला त्यांचा तबलजी तो रिदमिस्ट आला नाही काही कारणामुळे. आणि मग त्यांनी तिथे विचारलं मॅडमला MGMच्या की कोणी आहे का. आणि मग ती माझ्यापर्यंत कोणीतरी घेऊन आलं की तुम्हाला वाजवायचं आहे. मी त्यावेळेला म्हणजे त्यांचा कार्यक्रम सुरू असताना माझ्या घरी जाऊन रूमवरून तबला आणला. बरं. आणि मग मी त्यांच्या साथीला बसलो. साधेच कपडे होते अंगावर अगदी. आणि ते म्हणले बसा. बसलो. माझं नाव त्यांना माहीत नाही. मला तर ते म्हणजे अगदी काय म्हणतात एक देव माणूसच भेटल्यासारखे अगदी भेटले. आणि कार्यक्रम चालू झाला त्यांचा आणि ते वेगवेगळे गाणे गायला लागले. छान लताबाईंचे असतील, आशा भोसलेंचे असतील, त्यांनी संगीत दिलेले. आणि मला म्हणले वाजवा. आणि मी वाजवत होतो, साथ करत होतो. नंतर एक काय झालं की इंट्रोल केली त्यांनी एक 10-15 मिनिटाची. आणि मला म्हणले की तू सूट म्हणे वाजवत, मी तुला संधी देतो मध्ये. बरं. हां. आणि मग नंतरचा जो सेशन होता त्याच्यामध्ये माझ्यापासूनच सुरुवात केली त्यांनी. मला म्हणे तू आता सुरू कर, तू कुठला तरी एक ताल घे त्याच्यामध्ये आणि लय घेऊन सुरू कर त्याच्यात. आणि मी वाजवत गेलो. आणि नंतर त्यांनी मग लोकांशी परिचय करून दिला माझा. हे जगदीश देशमुख म्हणले तुमच्यातलेच आहेत, आत्ताच माझ्याबरोबर येऊन बसलेत इथे. आणि अशा पद्धतीनं माझा परिचय सगळ्या त्या 1000-2000 लोकांसमोर झाला. आणि ती माझ्या आयुष्यामध्ये एक फार मोठी पर्वणी मला मिळाली. त्यानंतर अनेक चांगल्या संधी मला मिळाली. पद्मजा फेनानी यांच्यावरही तसंच झालं. त्यांचा कार्यक्रम शंकर दरबारपर्यंत नांदेडला होता आणि त्यांचे वादक जे होते ते येऊच नाही शकले. ह्या प्लेननी आल्या पण ते ट्रेननी येणार होती, ट्रेन कॅन्सल झाली का काहीतरी झालं आणि वादक नाही पोचू शकले. मग तिथं चौकशी केली की कोण आहेत. मग त्यावेळेला DP सावंत सर असतील, संजय जोशी जे ऑर्गनायझेशनमध्ये आहेत तिथे, सुनील नेरळकर, त्यांनी सांगितलं की जगदीश आहे आणि आणखीन 1-2 दुसरे वादक आहेत, ह्यांच्यावर घेऊन आपण कार्यक्रम करूया. आम्हाला लगेच सूचना की तुम्हाला बसायचं त्यांच्यावर. आम्हाला काय गाणे माहिती नाहीत, काही नाही, फक्त पिक्चरमधले त्यांचे गाणे ऐकलेले, लव लव करी पाहतो वगैरे. पण त्यांनी आम्हाला इतकं छान सांभाळून घेतलं, गाणे सांगितले कुठले कुठले आहेत काय नाही ते, आणि ठेके वगैरे सगळे. आणि इतका छान योगायोग, खूप कार्यक्रम रंगला त्यांचा. त्यांनी नंतर शाबासकी दिली आम्हाला. तो एक छान योगायोग. नंतर पंडित अजय पोहनकर यांच्यावर मला साथ संगत करायची. ती नांदेडमध्येच. अर्थात धनंजय जोशी आमचे मित्र, त्यांचे ते गुरु, त्यांच्याकडे ते यायचे. 1-2-3 दिवस 4 दिवस राहायचे आणि त्यानिमित्ताने त्यांचे कार्यक्रम मैफिली व्हायचे. आणि मग मी धनंजय तर म्हणजे जवळपास 30-40 वर्षापासून आम्ही मित्र. त्याच्यावर साथ करायचा मला खूप ठिकाणी योग आलेला. तसंच संजय जोशी जे आहेत आपले गायक, त्यांच्यावरही मागच्या जवळपास 30 वर्षापासून मी गीत रामायण आणि बाकीचे जवळपास संजय जोशींचे 1165 प्रयोग झालेले आहेत गीत रामायणाचे. पैकी 1001 तर मी वाजवले असतील असं मला वाटतं. आणि बाकीचे 1000-2000 दुसरे कार्यक्रम. असं म्हणजे माझा त्यांच्याबरोबर इतकं म्हणजे हे आहे, ट्युनिंग आहे संजय जोशींबरोबर.
की म्हणजे ते बाकी कोणाला आणखीन वाद्यवादकाला बदलतील, पण ते म्हणतात जगदीश पाहिजे मला तबल्याला. म्हणजे हा माझ्यासाठी म्हणजे खूप चांगला मोठा बहुमान अगदी अगदी, आणि अधिकार आहे त्यांचा. ते मला रागावतात, ते माझ्याकडून करून घेतात चांगल्या गोष्टी. असं खूप छान आमचं तिथे चालत असतं. त्यानंतर नाथराव गुरुजी एकदा कार्यक्रमात संजय जोशींबरोबर ऐकलं त्यांनी, आणि म्हणे अरे हा छान वाजवतो, याला सोडू नको बरं. संजय जोशीने सांगितलं त्यांनी, याला सोडू नको म्हणे, तू काही कर. आणि एक दिवस त्यांचा कार्यक्रम होता कुठे, कुठले ते तुकामाई, तिथे जायचं ना. कळमनुरीच्या जवळ येळेगावच्या. मला म्हणे चल येशील का. मी म्हणलं बिलकुल गुरुजी, तुमची साथ करायला मिळते मला, मी नक्की येईन. आणि गेलो आम्ही. मग गुरुजी गप्पा टप्पा आहे ते, आणि गुरुजींबरोबरचा माहोल जो असतो ना गप्पांचा किंवा नांदेडच्या सगळ्या गोष्टींचा आहे ते फार सुंदर. म्हणजे इतके छान छान अनुभव आले गुरुजींबरोबर. नंतर मला त्यांनी अनेकदा कार्यक्रमामध्ये साथीला घेतलं, नांदेड भागात येतात तेव्हा. आणि नंतर एकदा मी त्यांच्यावर लेख लिहिला खूप छान नाथराव गुरुजींवर. मला म्हणते ते लेख घेऊन ये घरी, औरंगाबादला. घरी गेलो, संजय जोशी होते, त्यांचा एक कार्यक्रम होता. खूप छान गप्पा टप्पा हे ते झाला. माझ्या अंगावर एक त्यांनी जॅकेट पांघरलं. अरे वा. गुरुजींनी, हे तुला बक्षीस म्हणे माझ्याकडून. क्या बात आहे. माझ्याकडे आणखीन ठेवलेलं आहे गुरुजींची आठवण म्हणून. गुरुजी गेले पण माझ्याकडे त्यांची आठवण आणखीन आहे. ही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. अशा खूप दिग्गज लोकांच्या संगतीमध्ये मला राहायला मिळालं. खरं म्हणजे ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी, म्हणजे नांदेडमध्ये राहून एवढं मला करता आलं, आणि खूप छान संधी मला मिळत गेली. त्याचं सोनं करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न केला. क्या बात आहे. स्वरूप, मी आता तुझ्याकडे येते परत, की हार्मोनियममधला तुझ्या आवडीचा भाग काय आहे. म्हणजे तुझं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुझ्या स्वतःचं असं दिलके करीब काय गोष्ट आहे. हार्मोनियमचं आता मी मागच्या जवळपास 12-1 वर्ष गीत रामायणाची साथ करतोय. जशी ती साथ करायला सुरू केले, गाण्यांमधले कॉर्डिंग कशा आहेत, कोणकोणते स्वर आहेत, त्याच्यानुसार कॉन्ट्रास्ट कॉर्डिंग कशी आपल्याला लावता येईल ज्याने गाणं अजून खुलेल. त्याच्यानंतर गाण्यामधले पीसेस बसवणं, त्या पीसेसमध्ये अजून त्याला कसं थोडंफार मॉडिफाय करून अजून सुंदर करता येईल त्याला. त्याच्यात अजून महत्त्वाचा सहभाग मला नाव घ्यायला आवडेल की पंकज शिरभाते आमच्यासोबत व्हायलिनला असायचे. तर आम्ही दोघं मिळून त्याच्यात अजून काय प्रयोग करता येईल. मग एक लाईन आहे तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कॉर्डिंग कसं देता येईल कोणत्या गाण्यांमध्ये, असं माझं तो एक खूप आवड डेव्हलप होत गेली. त्याच्यानंतर आज मी पियानो वगैरे पण वाजवतो, त्याच्यात कॉर्डिंगवर गाण्याचं कसं अजून ब्युटिफाय करता येतं गाण्यांना, ते अगदी माझा आवडता विषय तो. मी तुझा जो विषय आहे तो तुमच्या आत्ता दोघांच्या वादनात पण तो आम्हाला अनुभवायला मिळाला. काय सुंदर काही काही कॉर्डिंग, आणि त्याप्रमाणे त्याचं पण व्हायलिनची संगत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आपण ऑक्टिव्हमध्ये आपण जे काही तुम्ही खेळून मजा करत होतात. अगदी सुगम गाण्यांना कॉर्डिंग एकतर त्याच्या स्केलमध्ये प्लस कॉन्ट्रास्ट जर त्याला कधी कधी आपण कॉर्डिंग दिली तर कसं गाण्याचं अगदी हायलाईट होतात काही काही गोष्टी. या बऱ्याच वर्षांपासून आता बघतोय, तो एक आवडीचा विषय आहे माझा. कधी मी हार्मोनियम घेऊन बसलो तरी कॉर्डिंग आणि मग त्यातले काय पीसेस करता येतील, काय करता येईल. आणि आम्ही यूथ फेस्टिवलमध्ये सुद्धा SRTM युनिव्हर्सिटीकडून एक वेस्टर्न प्रेझेंट केलं होतं, वेस्टर्न सॉन्ग, ग्रुप सॉन्ग. त्याच्यात आम्ही एक ॲकापेला नावाचा एक प्रकार केला होता की ज्याच्यामध्ये 6 जणांपैकी 6च्या 6 लोक वेगवेगळ्या टोनमध्ये गाणार. त्यांना व्होकल सपोर्ट, इन्स्ट्रुमेंट काहीच नाही, सगळे कॉन्ट्रास्टमध्ये गाणार. कोणी खालच्या स्केलमध्ये, कोणी त्याच्या कॉन्ट्रास्ट स्केलमध्ये, कोणी वरच्या ऑक्टेव्हमध्ये, एक जण रिदमला. असे पण प्रयोग करून मला खूप त्यात आवड निर्माण झाली, आणि तसा माझा प्रयोग आणि प्रयत्न सुरू आहे अजून काय करता येईल तसं. असं मग तुला आम्ही परत स्पेशल बोलवू बरं का. आपण आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही खूप काही गोष्टी, म्हणजे आम्ही स्वतःचं प्रोडक्शन पण बऱ्याच गोष्टींच्यासाठी करतो, आणि अशा युनिक गोष्टी करायला पण आम्हाला खूप आवडतं. मलाही खूप आवडेल. तर तेव्हा आम्ही परत तुला, आणि तू पुण्यातच आहेस म्हणजे फार काही लांब नाहीयेस, तेव्हा आम्ही तुला परत पळवून आणू इकडे. नक्की नक्की. हाच प्रश्न मला तुला पण विचारायचा होता की जे तू सुरुवातीला म्हणाला होतास की मी गाणं शिकायचो, मग तबल्यात परत तुझा जीव रमला, पण मग ते इतकं चांगलं गाणं गेलं कुठे रे बाबा. गाणं मनातच राहिलं, आणि मनात राहिलं आणि म्हणतही राहिलो मी. बरं. कारण गायकांच्याच संगतीत होतो ना, संजय जोशी असतील, धनंजय जोशी असतील, पण गळा त्यांचा चालू ना. हो, त्यांचा चालू, पण ते डोक्यात माझ्याही विचार चालायचे. आणि काय झालं की अशात मला थोडंसं कराओकेवर वगैरे गायची संधी मिळायला लागली, आणि मला
त्याच्यावर गावं असं वाटायला लागलंय. आणि मी एक 2-3 जाहीर कार्यक्रमातून सुद्धा कराओकेवर मी गायलेलो आहे. मी हिंदी गाणे आजकाल गातो. थोडासा माझा अनुनासिक आवाज असल्यामुळं मला मुकेश गायला लावतात, आमचे कराओकेचे जे लोक आहेत. मुकेश गा म्हणतात आणि मुकेशचे चांगले चांगले गीत माझ्याकडे देतात. हाऊस भागवतोय मी गाण्याची भागवतोय. सोबतच काय की हे करत करत कॉलेजचं काम करत करत म्हणजे अजून नोकरी आहे 2-3 वर्ष, जवळपास 29 वर्ष 30 वर्ष सेवा झाली. तर मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्याकडे संस्कार भारतीचं काम आलं. संस्कार भारती एक म्हणजे एक अखिल भारतीय संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे आणि जवळपास देशभर तिचे 1600-1800 असे शाखा आहेत सगळीकडे. आणि कलाकारांसाठी झटणारी, कलाकारांच्या योगदानाबद्दल आणि त्यांना स्टेज मिळवून देणारी अशी संस्था आहे. नवीन कलावंतांना किंवा जुने जे असतील तर त्यांना मोठे स्टेजेस मिळवून देणं असं मोठी संस्था आहे. तर त्या याच्यात देवगिरी प्रांत आहे हा आपला जो मराठवाडा आहे आणि खानदेशचे काही 2-3 जिल्हे त्याच्यामध्ये, धुळे आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे, हे 3 जिल्हे घेऊन असं 8 आणि 3 11 आणि किनवट हा आपल्या संघदृष्ट्या आपण त्याला एक जिल्हा म्हणतो. असे 12 जिल्हे आपल्या या देवगिरी प्रांतात आहेत. ह्या 12 जिल्ह्यांचं सध्या महामंत्रीपद म्हणजे जनरल सेक्रेटरी म्हणून माझ्याकडे ते दायित्व आहे. आणि मी माझ्या परीनं मी तो कलावंतांना सगळ्या कसं व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल किंवा आणखीन काय काय त्याच्यात करता येईल याच्याशी मी प्रयत्न करत असतो. माझ्याबरोबर संजय जोशी सुद्धा या ह्याच्यामध्ये संस्कार भारतीमध्ये काय कार्यक्रम करतो. याच्यामध्ये आपण गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, साहित्य, संगीत, त्याच्यानंतर आणखीन जे काही फोक असेल, लोकसंगीत आहे, ह्या सगळ्या कला ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. ह्या सगळ्या विधा ह्याला आपण म्हणतो. आणि ह्या विधेचे मग मोठे मोठे कार्यक्रम होतात. दरवर्षी साहित्य विधेचा एक मोठा कार्यक्रम होतो अखिल भारतीय. आमचा आता परवा बेंगलोरला कलासाधक संगम झाला, त्याच्यामध्ये की पूर्ण ज्या ह्या कला आहेत, गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र वगैरे, ह्यांचं प्रदर्शन तिथे जाहीर होतं आणि जाहीर कार्यक्रम सुद्धा खूप छान झाले. नांदेडून जवळपास आम्ही 20-25 जण गेलो होतो. आपल्या देवगिरी प्रांतातून 40 जण आम्ही लोक गेलो होतो त्याच्यासाठी. आणि खूप छान छान कार्यक्रम तिथे करायला मिळाले, आम्हाला पाहायला मिळाले खूप अखिल भारतीय स्तरावरचे. एक छोटासा भारतच त्या ठिकाणी तयार झालेला असतो या निमित्ताने. तर असे हे चांगले योगायोग या आहेत. आणि संस्कार भारतीच्या माध्यमातूनच मला आपली जे अखिल भारतीय सिनेमाचे हे करणारी जी संस्था आहे त्या सेन्सॉर बोर्डवर सुद्धा मला 3 वर्ष काम करायला मिळालं. तर असे हे चांगले योग माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. क्या बात आहे. आणि रसिका हो, मला हे इथे सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्याला असं वाटतं की मराठवाडा हा खूप एका बाजूला आहे किंवा तिथून जर तुम्हाला कलेची भूक भागवायची असेल तर मुंबई पुण्याकडेच किंवा मोठ्या शहरांकडेच यावं लागतं आहे. तर आता असं राहिलेलं नाही आहे. आमच्या मराठवाड्यात पण खूप सुंदर गाणं फुलतं आहे आणि ते तयार करण्यासाठी किंवा ते वातावरण जपण्यासाठी काय मेहनत करावी लागते ही ह्या लोकांच्याकडून खरं तर शिकायला मिळतं आहे. आणि इतकं छान वाटतं आहे की ती जमीन म्हणजे सुपीक करण्याचं काम तुम्ही सतत करत असता आणि तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा केल्या आपण. आणि हाच आमचा मुख्य उद्देश आहे की तुमच्या मागे, आर्टिस्ट बनण्याच्या मागे ज्या काही स्टोरीज आहेत त्या रसिकांपर्यंत आणणं. आणि ह्याच्यातून मला असं वाटतं एकाला जरी प्रेरणा मिळाली तरी पण आपला हा उद्देश सफल आहे. कारण आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे की आपलं अभिजात संगीत जे आहे, अभिजात भारतीय संगीत जे आहे ते त्याचा प्रचार आणि प्रसार ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने व्हावा. आणि म्हणून आम्ही प्रत्येक रसिकांशी संवाद साधतो. त्यांच्या सगळ्या स्टोरीज, त्यांच्या ऊर्जा काय आहेत, त्यांना प्रेरणा कुठून मिळते, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही रसिकांपर्यंत आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि तुम्ही हा आमचा हॉल बघताय तर या हॉलमध्ये मला असं वाटतं परत एकदा आपण एक फक्त तासभर किंवा 2 तासाची एक मैफिल आपण इथे करूया. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला परत आमंत्रण देऊ, तेव्हा नक्की या. खूप छान वाटलं हेमा आज इथे गप्पा करून तुमच्या ह्या सोप्रानोज स्टुडिओमध्ये येऊन. आणि तुम्ही आम्हाला जी संधी दिली सगळ्या रसिक जनांसमोर जाण्याची त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. रसिका हो,
ह्या एपिसोडला पण नेहमीच्या सारखंच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्यानिमित्ताने ह्यांचे जे काही कष्ट आहेत, श्रम आहेत, हे अनेक रसिकांपर्यंत पोचू द्या, हीच विनंती. धन्यवाद.